राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। मुकुंद माऊली मुकुंद माऊली मुकुंद माऊली, मुकुंद माऊली माझी मुकुंद माऊली, मुकुंद माऊली मुकुंद माऊली मुकुंद माऊली, मुकुंद माऊली माझी दत्तगुहा माऊली, माझी दत्तगुहा माऊली, माझी विठ्ठल माऊली माऊली, मुकुंद माऊली मुकुंद माऊली मुकुंद माऊली, मुकुंद माऊली माझी मुकुंद माऊली। रामकृष्ण हरी मंडळी, आता आज आहे आषाढी एकादशी। या क्षणाचे सर्वजण भाविक भक्त आतुरतेने वाट बघत असतात आणि पंढरीमध्ये येऊन सर्वजण आपल्या पांडुरंगाला भेटत असतात। आज सद्गुरू श्री मुकुंद महाराज व दत्तुबुवा महाराज आटके पायी दिंडी सोहळा 2024 आज आमच्या गावातील ही सर्व ज्येष्ठ मंडळी, ज्यांच्यामुळे आज दिंडीला पूर्णपणे शिस्त, त्याचबरोबर मार्गदर्शन, त्याचबरोबर अनुभव हे सर्व युवा पिढीला आज या सर्व लोकांच्या पासून मिळत असतो आणि यांची सगळ्यांची प्रेरणा घेऊन आज सर्व युवा पिढी, त्याचबरोबर दिंडीमध्ये होणारे प्रत्येक भाविक, सामील होणारे प्रत्येक भाविक हे आज आपल्या या लोकांच्या कडून सर्व काही शिकत असतात। आज आपल्या सर्वांचे ज्येष्ठ दादा सतत आपणाला मार्गदर्शन करत असतात, त्याचबरोबर सूचना देत असतात आणि आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची शिकवण दादा सतत आपणाला देत राहतात। आज आपण दादांच्या तोंडून 2 शब्द ऐकूया। दादा, 2 शब्द सांगा, आपल्या दिंडीबद्दल सांगा, तुमचा एक अनुभव सांगा। मुकुंद महाराज आणि दत्तुबुवा महाराज यांची ही जी पालखी सोहळा आहे, या सोहळ्याला आमच्या भक्ती परंपरा असलेले, मुकुंद महाराजांच्या आदर्शानुसार भक्तीची परंपरा जोपासलेले, दत्तुबुवा महाराजांची परंपरा अखंडपणे चालवणारं आमचं आटकं गाव, या गावामध्ये वारकऱ्यांची संख्या ही घरोघरी 2-4 असे वारकरी आहेत आणि ह्या वारकऱ्यांना या पायी दिंडी कैलासवासी बापू गुरुजी आणि आरळेकर गुरुजी आणि कैलासवासी आमचे भांडास आप्पा या तिघांनी सुरुवातीच्या काळामध्ये या दिंडीचं नेतृत्व केलं। त्याचबरोबर भीमराव बापू नाईक मधले यांनी चौकदार म्हणून काम केलं। या सर्वांनी या दिंडीला एक वेगळं सुरुवात केली, वेगळं स्वरूप निर्माण केलं आणि त्याचबरोबर तोच पांडा, ती शिस्त, त्याच रीतीचं या दिंडीचं संचलन आणि दिंडीमध्ये असलेला भक्तिमार्गाचा प्रसार किंवा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हरिनामाचा जागर व्हावा अशा रीतीनं आमच्या गावातील आजचे आमचे विणेकरी उदय महाराज आणि उदय महाराजांच्या बरोबर आजचा आमचं असलेलं भजनी मंडळ हे अखंडपणे आजच्यापासून पंढरपूरपर्यंत हे भजन गात येत असतात आणि त्यामुळं
सर्वच लोकांच्या मनामध्ये भक्तीची प्रेरणा निर्माण होत असते आणि भक्तीशिवाय मार्ग नाही. या वारकरी संप्रदायानंच आपलं जीवन निश्चितपणे उन्नत होणार आहे आणि अशा रीतीचे काही अनुभव आपल्या गावातील तरुणांना सुद्धा आलेले आहेत. हे तरुण मंडळी जे आज मुंबई पुणे या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन नोकऱ्यामध्ये आहे, या सर्व हे जे आमचे तरुण मुलं आहेत, ही तरुण मुलं दिंडीसाठी म्हणून खास रजा टाकून या ठिकाणी येत असतात. हेच या दिंडीचं एक उत्तम असं योगदान, दिंडीकडून मिळालेला प्रसाद आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे आज जर बघितलं तर आमच्या गावामध्ये निदान तरी 5 ते 7 मुलं इंजिनियर असलेली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणारी ही मुलं आज या ठिकाणी दिल्लीमध्ये 1 दिवसाची सेवा करण्यासाठी, 2 दिवसाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. जर्मनीहून आज एका मुलीनं आमच्या दिंडीच्या, आमच्या मुकुंद महाराजांच्या मंदिराला 1 लाख रुपयाची देणगी पाठवलेली आहे. त्याचबरोबर इथं असलेल्या दिंडीमध्ये सहभागी असलेल्या परगावचे काही जे आहेत, आमचे मोहनराव पाटील जकीनवाडीकर, अंकलकोपचे शंकरराव निकम आणि त्या कुंभार गुरुजी यासारख्या मंडळींनी भरघोस अशी देणगी देऊन आपलं यामध्ये वाटा उचललेला आहे. बाबांच्यावरचं प्रेम, बाबांच्यावरची भक्ती आणि बाबांच्याबद्दलची श्रद्धा अखंडपणे माणसांच्या मनामध्ये आहे आणि ती तशी वाढत जाणार. आमचं अटकं गाव हे परमदैवत असलेलं मुकुंद महाराजांना किंवा दत्तूबुवा महाराज यांच्या शिस्तीनं, यांनी सांगितलेल्या आदर्शानुसारच चालत राहील अशी मला खात्री आहे आणि ते चालत राहावं अशा रीतीचं आम्हा सर्वांचे प्रयत्न आहे. आम्ही सर्वजण या दिंडीमध्ये आज जरी समजा आम्ही वयस्क झालो असलो, म्हणजे माझ्या 15 दिंड्या झालेल्या आहेत आणि या 15 दिंड्यामध्ये असतानासुद्धा आज माझ्याबरोबर असणारे गुरुजी आहे, याचबरोबर आणखीन काही मंडळी जी आहे, ही सगळी माणसं ही दिंडीमध्ये आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं चालतो आहे. आत्ता आजची खरी वस्तुस्थिती अशी आहे, पण दिंडी सोडून आम्हाला आमच्या गावामध्ये राहणं हे आवडत नाही, गमत नाही असं म्हटलं तरी चालेल. बाबांच्या पादुका गावातून बाहेर पडत असताना त्याबरोबर आपण गेलंच पाहिजे हे आमचं एक आद्य कर्तव्य मानतो आणि ही सगळी मंडळी यामध्ये सहभागी होतात. विशेष म्हणजे आमच्या दिंडीची तयारी चाललेली असताना या दिंडीमध्ये सहभागी नसणारे सुद्धा, येऊ न शकणारे असे जे असतात, दिंडी निघण्यापूर्वी सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी म्हणून मंदिराच्या परिसरामध्ये उपस्थित असतात. ट्रॅक्टर, आमच्या दिंडीसाठी वाहनांची व्यवस्था, आमच्या गावामधल्या सदन शेतकऱ्यांची जे ट्रॅक्टर्स आहेत, म्हणजे नंबर लागलेले असतात की माझा ट्रॅक्टर यंदा तुमच्या दिंडीला असला पाहिजे. आज आमच्या दिंडीबरोबर 5 ट्रॅक्टर आहेत, 2 4चाकी गाड्या आहेत, 2 मोटरसायकल आहे. दिंडीतील कोणत्याही भक्ताला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी म्हणून हा प्रयत्न चाललेला असतो. तरुणांचं यामध्ये मी खूप खूप चांगलं म्हणजे धन्यवाद त्यांना देतो. त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्यांना आम्ही असं मानतो की आता इथून पुढच्या काळामध्ये या तरुण मंडळींनी हा रथ पुढे न्यायचा आहे. आमच्या रथाचा ट्रॅक्टर जो आहे, हा ट्रॅक्टर हा म्हणजे ट्रॅक्टर ओढण्यासाठी जशी आळंदी पंढरपूरला बैलजोडीसाठी अहमिका चाललेली असते, तशाच रीतीनं माझा ट्रॅक्टर रथाला घ्या एवढंच नव्हे तर त्यासाठी म्हणून आम्ही असं केलेलं आहे. 2 वर्ष ट्रॉलीज ओढायच्या, 2 वर्ष टँकर ओढायचे आणि त्यानंतर रथासाठी म्हणून त्यांना संधी दिली जाते. बाबांच्यावर अढळ श्रद्धा असणारे, अतूट श्रद्धा असणारी, भक्ती असणारे आमचं सगळं गाव या बाबांच्या पालखीबरोबर येत असतं. आज प्रत्येक मुक्कामावर आमच्या गावामध्ये नाही म्हटलं तरी 100-1 लोक उपस्थित असतात. सगळी जेवणं जी आहेत, 2-3 जेवणं सोडली तर आमच्या मुक्कामातली सर्व जेवणं त्या आमच्या गावामधल्या लोकांची आहेत आणि श्रीखंडपुरीपासून बासुंदीपुरीपर्यंत अशा रीतीची पंचपक्वान्नाची जेवणं खाऊन आमचे वारकरी तृप्त होत असतात. तृप्त होण्यापेक्षाही कंटाळत असतात असं म्हटलं तरी चालेल. आणि मग एखाद्या ठिकाणी तुम्ही पिठलं भाकरी करा अशा रीतीचा आमचा आग्रह चाललेला असतो. पिठलं भाकरीचं जेवण, कारण गोड खाल्ल्यानंतर तोंडाला थोडंसं काहीतरी तिखट खावं अशा रीतीची आवड निर्माण होते आणि असा हा आमचा भक्तिमय असा हा जो सोहळा आहे, या सोहळ्यामध्ये संपूर्ण गाव कुठल्याही प्रकारचा भेद न पाळता, म्हणजे स्त्री पुरुष असू द्या,
किंवा पक्षभेद असू द्या, पार्टीभेद असू द्या, असला काही न मानता प्रत्येकजण आपली सेवा करत असतो आणि सेवा करणं हेच आपलं भूषण मानत असतो. हेच आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य मानलं तरी चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण सर्वांनी ऐकलंच असेल की आमचे जे ज्येष्ठ दादा आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे एक आपण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, सर्वात श्रीमंत असणारी सद्गुरू श्री मुकुंद महाराज यांची ही दिंडी, ती कशामुळे तर आपल्या गावातील लोकांच्यामुळे, त्याचबरोबर इतर गावातील लोकांच्यामुळे आणि या सर्व ज्येष्ठ लोकांच्यामुळे, यांच्या मार्गदर्शनामुळे कोणतीही गोष्ट आज आपल्या दिंडीला कमी पडत नाही किंवा कुठेही आपली गैरसोय होत नाही. सद्गुरू मुकुंद महाराज की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आपल्या गावातील तरुण व्यक्तिमत्व म्हटलं तरी काय हरकत नाही, यांना थोडं काय विचारूया आपण. सर, किती वर्ष झालं वारी करताय? 3 वर्ष. 3 वर्ष. कसं काय वाटतंय वारीला येऊन? अतिशय छान, अगदी मनापासून ते आनंद घेत आहोत आम्ही या वारीमध्ये. तुम्हाला किती वर्ष झाली यायला? पहिलंच वर्ष आमचं. पहिलंच वर्ष. कसं काय वाटतंय? काय छान वाटलं, कंटाळा अजिबात आला नाही, काय नाही. तुम्ही सांगा 2 शब्द. पहिलंच वर्ष आहे, अतिशय भक्तिमय वातावरणात इथं आलो, चांगलं दर्शन वगैरे झालं, सगळ्या सोयी व्यवस्थित आहेत, मस्त समाधान मिळालं वारीला आलेले. काय एखादा अनुभव सांगा. अनुभव काय, सगळ्या सोयी व्यवस्थित आहे, त्या खरेदी बिरेदी भरपूर झाली. परत माझं तुम्हाला किती वर्ष झालं? 5 वर्ष. 5 वर्ष. बरं, तुमचा काय अनुभव वारीबद्दल? वारीबद्दल चांगला अनुभव आहे आणि छान वाटतं. तुमचं काय? पहिलंच वर्ष आहे, अतिशय वारीमध्ये छान वाटते आणि जो वारीतला जो अनुभव आहे तो अतिशय कसं म्हणायचं सुखदायक आणि सर्वांना मिळून मिसळून घेणारा असा प्रवास आहे. सुखमय प्रवास सगळ्यांचा आहे. आता इथून पुढे तुम्ही सगळी वारीला येणार ना? रामकृष्ण हरी.